हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रिलची बाही डिझाईन बनवणार आहोत। तर इथे बघा मी 5 इंच बाही कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजे तयार 5 इंच आहे। 1 इंच आपलं शिलाई जाणार आहे, म्हणजे ही बाही जी राहील ती 4 इंचाची राहील आणि 1 इंचाची आपली फ्रिल येणार आहे। त्याच्यामुळे टोटल जी आपली तयार बाही राहणार आहे ती पूर्ण 5 इंचाचीच राहणार आहे। ओके, तर इथे बघा मी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि 3 इंचाचा साडीतला कपडा इथे मी कट करून घेतला आहे। एक सरळ लांब पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे 3 इंचाची। तर इथे बघा सगळ्यात अगोदर जी आपण पट्टी कट करून घेतलेली होती त्याला अशी फोल्ड करून घ्यायची आणि एका साईडला किनारीला इथे आपल्याला पूर्ण पट्टीला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर बाहीची कटिंग आता तुमची जेवढी पण बाही असेल ना रेडी तयार, तेवढीच बाहीची कटिंग अस्तरची ठेवायची आणि 1 इंच फ्रिल येते। मग शिलाई तर आपली 1 इंच गेली की बरोबर जेवढं बाही आहे तेवढी आपली बरोबर तयार होते। तर इथे बघा पूर्ण जी आपण पट्टी तयार केलेली होती त्याच्या साईडची जो एक्स्ट्राचा थोडाफार कमी जास्त कपडा होता तो मी इथे कट करून घेतला। त्याच्यानंतर ही पट्टीला आपल्याला अशा छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत। त्या चुन्या टाकताना सगळ्या एकसारख्याच टाकायच्या, म्हणजे आपण सुरुवातीला अर्धा इंचाच्या टाकल्या तर सेम त्याच पद्धतीने अशा एकसारख्या अशा व्यवस्थित सगळीकडे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। आणि चुन्या टाकताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी चुन्या टाकताना आपल्याला पुढे मागे अशा कमी जास्त होतात चुन्या, तर तशा होऊ नये म्हणून आपण जे चुने टाकतो ना ते बरोबर जो एक्स्ट्राचा बाहेरचा कापड आहे ना तो आपला जो मशीनचा दाब असतो ना त्याच्याबरोबर आला पाहिजे, म्हणजे आपले सगळ्या चुन्या ज्या आहेत ते एकसारख्या अशा पडतात। तर इथे बघा इथं मी चुन्या टाकून घेतल्या आहेत। आता चुन्या टाकून झाल्याच्या नंतर एकदा मोजून घ्यायचं, जे चुने टाकलेले आहेत त्या दंड घेराच्या बरोबर आहेत का ते। तर इथे बघा मी मोजून घेतलं तर परफेक्ट आहे। त्याच्यानंतर इथे बघा अस्तरवर आपल्याला ही आपण जी चुन्या टाकलेली पट्टी आहे ती ठेवून अशा प्रकारे अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर इथे बघा अस्तरवर जी आपण फ्रिल तयार केलेली होती ती अशा प्रकारे इथे जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जो आपला मेन कपडा आहे ना तो त्याच्यावर ठेवायचा, म्हणजे ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली मेन कपडा ठेवला तर आपण ज्या साईडने फ्रिल जोडलेली आहे ती साईड आणि अस्तरची साईड त्या दोन्हीच्या मध्ये आपली ती फ्रिल आली पाहिजे, म्हणजे नंतर आपण ओपन केल्याच्या नंतर बरोबर फ्रिल जी आहे ती बाहेर येते। काय होतं बऱ्याच वेळेस नवे शिकणाऱ्यांना हे समजत नाही पटकन, मग फ्रिल जी आहे ती व्यवस्थित बाहेर अशी येत नाही, तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर इथे बघा एक शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर अस्तर पलटी करायचं आणि त्याच्यावर एक अशी दाब शिलाई मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपला पूर्ण बाही तयार होते। तर इथे बघा अस्तर परत एकदा आतल्या साईडला पलटी करून घेतलं आणि किनारीला इथे एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, दाब शिलाई। आता दाब शिलाई मारताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालच्या साईडला अस्तर आणि वरचा कपडा दोन्ही पण असं थोडंसं हलकंसं खेचून नंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे, नाहीतर कधी कधी आतल्या साईडला अस्तरला चुन्या वगैरे येतात। तर इथे बघा परफेक्ट असं आपली दाब शिलाई देऊन झाली। त्याच्यानंतर बाहीला चारही बाजूला इथं शिलाई मारून घ्यायची आणि जो मेन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये इथं आपली फ्रिल बाही बनवून तयार झालेली आहे। आणि अजून आपण याला एक छान अशी लेस लावणार आहोत, त्याच्यामुळे काय होतं लुक आणखीनच सुंदर असा दिसतो। तर तुम्ही इथं साडीच्या मॅचिंगनुसार किंवा मग गोल्डन कलरची लेस देखील इथे लावू शकता। तर इथे मी गोल्डन आणि साडीची लेस नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे याची, त्याच्यानुसारच इथे मी लेस घेतलेली आहे आणि हीच लेस मी आता इथं हाताला अटॅच करून घेत आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन आणि छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असते। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तर इथे बघा मला लेस पण लावून झालेली आहे आणि पूर्णपणे इथं बाही आपली बनवून तयार झालेली आहे। तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशी फ्रिल बाही इनविजिबल पद्धतीने तयार झालेली आहे। आणि याचीच बॅक नेकची डिझाईन पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणजे गोल गळ्याला अशी जाड लेस असेल तर परफेक्ट पद्धतीने कशी लावायची तोही व्हिडिओ चेक केला नसेल तर एकदा नक्की चेक करा।